हिंदी फिल्मों की तरह हो जाता है, और अगर ठीक ना हो तो वो अंत नहीं है। हिंदी फिल्मों की तरह हो जाता है, और अगर ठीक ना हो तो वो अंत नहीं है। स्वागत आहे मित्रांनो, पुन्हा एकदा तुमच्या भावाच्या युट्यूब चॅनलवरती, ज्या चॅनलचं नाव आहे आर.एस. क्रिएशन. तर आजचा व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे मित्रांनो. जरा स्किप न करता शेवटपर्यंत पहा. व्हिडिओमध्ये वापरले जे बीटमार्क आणि शिकेबी प्रीसेट याची जी लिंक आहे ती मला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल. त्यातून तुम्ही इझिली इम्पोर्ट करू शकता अलाइट मोशनमध्ये. तेच आपण व्हिडिओमध्ये वापरले जे मटेरियल आहे याची लिंक तुम्हाला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल. तेथून तुम्ही इझिली डाउनलोड करू शकता आणि यूज करू शकता स्टेटसमध्ये. तर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑलवर सेट करा. तर तुमचा जराही न वेळ घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार मित्रांनो, तर सगळ्यात पहिल्यांदा आपण अलाइट मोशन ओपन करून घेतल्यानंतर सिम्पली आपला प्रोजेक्टमध्ये यायचं आहे. प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर आजच्या व्हिडिओमध्ये जे बीटमार्क प्रीसेट आणि शेकेट प्रीसेट तुम्ही इम्पोर्ट केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस दिसून येणार आहे. तर फर्स्ट स्टेप काय करायचं आहे, सगळ्यात पहिल्यांदा बीटमार्क प्रीसेट ओपन करून घ्यायचे आहे. त्यानंतर खालील प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. तर मीडियामध्ये गेल्यानंतर बघू शकता सिम्पली अशा प्रकारे आजच्या स्टेटसचं मटेरियल राहणार आहे. तर मटेरियलमध्ये जो मॉडेल इमेज दिला आहे तो सिम्पली सगळ्यात पहिल्यांदा ॲड करून घ्यायचा आहे. तर हा इमेज मी इथं डेमोसाठी यूज करतोय. की तुम्ही कोणता इमेज यूज करून हा स्टेटस आहे तो क्रिएट करू शकता. तर सिम्पली इमेज ॲड करून घेतल्यानंतर वरती 3 डॉटवर क्लिक करून फिल कंपोजिशन एरियावर एकदा क्लिक करायचा आहे. म्हणजेच आपला जो इमेज आहे तो इथं फुल स्क्रीन करून घ्यायचा आहे. तर इमेज फुल स्क्रीन झाल्यानंतर या इमेज लेअरची लेंथ आहे ती शेवटच्या बीटमार्कपर्यंत अशा प्रकारे वाढवून घ्यायची आहे. तर वाढवून घेतल्यानंतर स्टार्टिंगला येऊन यातल्या सगळ्यात पहिल्या बीटमार्कला म्हणजे 10 सेकंदाच्या बीटमार्कवर येऊन इथं आपल्याला इमेज लेअरवर क्लिक करून बरोबर त्याच्या खाली या इमेज लेअरचे 2 भाग करून घ्यायचा ऑप्शन दिसतोय, त्याच्यावर एकदा क्लिक करायचा आहे. आता त्याचबरोबर आपण त्याच्या समोरच्या म्हणजे 17.21 सेकंदाच्या बीटमार्कला इथं आपल्याला परत एकदा कट करून टाकायचा आहे. तर कट केल्यानंतर अशा प्रकारे इमेज लेअरचे 3 भाग झालेले आहेत. आता या तिन्ही भागांना इफेक्ट देण्यासाठी इथून बॅक निघून आपल्याला शेकेट प्रीसेट ओपन करून घ्यायचे आहे. आणि बघू शकता बरेच इफेक्ट आहेत. तर त्यातलं फर्स्ट लेअर आणि सेकंड लेअर आणि थर्ड लेअर हे 3 मेन इफेक्ट आहेत. तर सगळ्यात पहिल्यांदा फर्स्ट लेअर आहे ती सिम्पली इथं आपल्याला कॉपी इफेक्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन इथं आपल्याला पहिल्या लेअरला इथं आपल्याला तो पेस्ट करायचा आहे. तर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे राहणार आहे. अशाच प्रकारे परत एकदा बॅक निघून शेकेट प्रीसेट ओपन करून घ्यायचं आहे. आणि इथून जो सेकंड नंबरचा इफेक्ट आहे तो सिम्पली इथून आपल्याला कॉपी करून मेन प्रोजेक्टला यायचा आहे. तर मेन प्रोजेक्टला येऊन सेकंड नंबरच्या म्हणजे 10 सेकंदाची लेअरला इथं आपल्याला तो पेस्ट करायचा आहे. तर पेस्ट झाल्यानंतर परत इथून बॅक निघून शेकेट प्रीसेट ओपन करून घ्यायचं आहे. आणि इथून जो थर्ड नंबरचा इफेक्ट दिसून येतोय तो सिम्पली इथून आपल्याला कॉपी करायचा आहे. तर कॉपी करून आपल्याला मेन प्रोजेक्टला येऊन 17.21 सेकंदाच्या लेअरला म्हणजेच थर्ड लेअरला इथं आपल्याला पेस्ट करायचे आहे. तर पेस्ट केल्यानंतर याचाही ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. सिम्पली तिन्ही इफेक्ट पेस्ट झाल्यानंतर परत इथून बॅक निघून शेकेट प्रीसेट ओपन करून घ्यायचे आहे. आणि सगळ्यात वरती ब्लिंक वन नावाची तुम्हाला लेअर दिसून येते. सिम्पली त्या लेअरवर क्लिक करून कॉपीच्या बटनावर क्लिक करून कॉपी लेअर करून घ्यायचे आहे. त्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन सेकंड नंबरच्या म्हणजेच 10 सेकंदाच्या बीटमार्कवर येऊन इथं आपल्याला पेस्ट करायचे आहे. त्यानंतर या बीटमार्क म्हणजेच शेवटच्या बीटमार्कपर्यंत याची लेंथ आहे ती वाढवून घ्यायची आहे. तर वाढवून घेतल्यानंतर परत एकदा बॅक निघून शेकेट प्रीसेट ओपन करून घ्यायचे आहे. आणि 4th नंबरला स्पेशल 4 लेअर इफेक्ट दिलेला आहे. तो सिम्पली इथून कॉपी करण्यासाठी या 4 लेअर समोरील 4 लेअर लॉंग प्रेस करून सिलेक्ट करून घ्यायचे आहेत. त्यानंतर कॉपीच्या बटनावर क्लिक करून कॉपी 4 लेअर करून घ्यायचे आहेत. त्यानंतर मेन प्रोजेक्टला यायचं आणि स्टार्टिंगपासून परत एकदा कॉपीच्या बटनावर क्लिक करून पेस्ट 4 लेअर करून घ्यायचे आहेत. आता इथं पेस्ट 4 लेअर झाल्यानंतर परत एकदा यासमोरील 4 लेअर लॉंग प्रेस करून सिलेक्ट करून घ्यायचे आहेत. तर सिलेक्ट झाल्यानंतर शेवटच्या बीटमार्कवर यायचं आहे. आणि शेवटच्या बीटमार्कवर आल्यानंतर आत्ता ज्या आपण 4 लेअर सिलेक्ट केलेले आहेत त्याच्याच खाली एक ऑप्शन दिसतो या लेअरची एकसाथ लेंथ वाढवायचा, त्याच्यावर एकदा क्लिक करायचं आहे. आता क्लिक केल्याबरोबरच बघू शकताय पूर्ण स्टेटसला आहे तो 4 लेअर इफेक्ट अप्लाय झालेला आहे. अप्लाय झाल्यानंतर स्टार्टिंग लाईन खालील प्लस चिन्ह क्लिक करून मीडियममध्ये जायचं आहे. आणि सेकंड नंबरचा वर्ड PNG आपल्याला अशा प्रकारे दिलेला आहे तो सिम्पली ॲड करून घ्यायचा आहे. तर ॲड करून घेतल्यानंतर मोन ट्रान्सफर ऑप्शनवर क्लिक करून सिम्पली थर्ड ऑप्शनवर क्लिक करून याची साईज थोडीशी वाढवून इथं आपल्याला हा जो PNG आहे तो 1 पॉईंटपर्यंत अशा प्रकारे रोटेट करून घ्यायचा आहे.
त्यानंतर सिम्पली स्क्रोल करत अशा प्रकारे सेट करून घ्यायचं आहे. तर सेट करून घेतल्यानंतर याची जी लेंथ आहे ती शेवटच्या बिटमार्कपर्यंत वाढवून घ्यायची आहे. तर वाढवून घेतल्यानंतर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे याचा दिसून येणार आहे, बघू शकताय अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे. तर याला सेव्ह करण्यासाठी वरती ॲरोची एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर व्हिडिओज ऑप्शन सिलेक्ट करून एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे तुमचा स्टेटस आहे तो HD मध्ये सेव्ह होऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.